तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण खूप सुंदर अशा ठिकाणी, जंगलाच्या ठिकाणी, राखीव जंगल ठिकाणी साप मुक्त करण्यासाठी आलो. इथे बघू शकता, कारण विषारी साप आहे. विषारी साप आपण अशा ठिकाणी मुक्त करतो ज्यांच्यापासून लोकांना भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास नको, ना लोकांपासून त्यांना कुठला त्रास व्हायला हवा. हे बघू शकता, हा भारतातील विषारी सापांपैकी एक अतिविषारी साप. आता मी हे बॉक्स झाकण ओपन करते आणि आपण त्याला इथे मुक्त करू. हे बघा कसा बसलाय बघा, गुंडाळे मारून. ही घोणस आहे मित्रांनो, ज्याला परड, परूड, आग्याफूक, कांबळ्या म्हणजे खूप नावं आहेत. हिंदीमध्ये याला चित्ती नावे, इंग्लिशमध्ये याला रसल, वायपर असं नाव आहे. वायपर प्रजातीचे सगळे साप विषारी, पण तरी देखील बऱ्यापैकी लोक याला अजगर समजतात. अजून देखील ज्यांना हा साप माहिती नाही आहे ते तर अजगरच समजतात, फसतात. अगदी लाकडाचा जो कलर आहे किंवा पालापाचोळा जो वाळलेला असतो बघा, इथे पण काही झाडांची पानं गळून पडलीत आणि त्या पानांमध्ये हा एवढा मॅच होऊन जातो. आता जर खाली बास्केट नसता आणि ग्रीन कपडा खाली जर त्याच्यात नसता तर हा साप पालापाचोळ्यामध्ये तुम्हाला मला दाखवावा लागला असता की इथे बसलाय, तसा तुम्हाला हा दिसला नसता. तसा हा तुम्हाला दिसलाच नसता की इथे हा बसलाय. आपल्या घराच्या आजूबाजूला जी काही आपण सरपण ठेवतो, घराच्या साईडला मोठी मोठी लाकडं सरपण ठेवतो, ती सरपण झाली किंवा दगडांचे जे ढिगारे आहेत ते झाले, अडचण झाली, लाकडी वस्तू असतील तर त्याच्यामध्ये हा लपू शकतो. तुम्ही ती काळजी घ्या. आता मी ह्याला असं इथे मुक्त करणार आहे. तो किती शांत बसलाय, त्यामुळे तुम्हाला ही माहिती दिली, दाखवला. आणि आता बघा मी त्याला काय करते, इथं या ठिकाणी मुक्त करते बघा. आणि जाताना पण तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने तो जातो. ते जा ना राजा, जायचं नाही का तुला? जा रे बाबा, जायचं नाही आहे का तुला? जा, हा जा जा. बघा जाताना दिसेल पाला पाचोळा आणि साप बघा, तुम्हाला दिसतोय का तरी किती मॅच होते बघा वाळलेल्या झाडांमध्ये त्याचा रंग. चाललाय तर लांबपर्यंत गेला, आता दिसणार नाही व्हिडिओमध्ये पण. तर सुंदर अशा ठिकाणी आपण त्याला मुक्त केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी घोणस साप म्हणलं की लोकांना त्या सापाची खूप चीड आहे. तर साप जो आहे एक निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. आपण बोलतो की कशाला हे साप आहेत, कशाला हे साप आहेत, पण निसर्गाला चुकीचं ठरवणं हे आपली खूप मोठी चूक आहे. प्रत्येक घटक त्याने खूप विचारपूर्वक इथे बनवलेला आहे. आपण विचार पण करू शकत नाही त्या गोष्टीचा, असा काही त्या निसर्गामध्ये त्याचा उपयोग आहे ज्यापर्यंत आपला विचार पण नाही पोचू शकत. एवढ्या लांबपर्यंतचा विचार निसर्ग करतो आणि त्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपलंच काहीतरी फायदा आहे. पण आपलं असं झालं की आपण फक्त नुकसान बघतो, आपण फायदा पाहत नाही. तर असो, पुन्हा तुम्ही कमेंट करताना काय फायदा आहे, तर मी आधीच सांगितलं, आपण तिथपर्यंत विचार आपला जात नाही किंवा आपण तो करत नाही आणि पोचतही नाही. तर निसर्गाचं संरक्षण करणं हे आपला धर्मच समजा. त्यामुळे जरी साप दिसला, जर तुमच्या आजूबाजूला कोणी सर्पमित्र असतील तर वाचवण्याचा विचार करा. धन्यवाद.